नमस्कार. आज आपण भरली शिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत. अगदी घरातल्या साहित्यामध्ये कोणतंही वाटण न करता सहज होणारी अशी ही रेसिपी आहे. चवीलाही उत्कृष्ट आणि अप्रतिम अशी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला मग आता वेळ न घालवता सुरुवात करू. यासाठी मी इथे 5 शिमला मिरच्या घेतल्या आहेत आणि ते ह्या पद्धतीनं कट करून त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता या मिरचीला मी असे मधून काप देत आहे, जेणेकरून आतमध्ये वाफ जाईल व मिरची भाजायला आपल्याला मदत होईल. आता कढईमध्ये मी 1-2-3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी जिरे मोहरी घालत आहे व एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालत आहे. चिमूटभर हिंग. आता आपल्याला हा कांदा चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडा रंग बदलत आला की याच्यामध्ये मी 1 चमचा ठेचलेला लसूण घालत आहे व 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेत आहे. थोडं परतल्यानंतर मी याच्यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरलेला घालत आहे. हेही मी 1-2 मिनटं परतून घेत आहे. 2 मिनटानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ व 3 चमचे खिसलेलं सुकं खोबरं घालत आहे व 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट व 1 चमचा मी पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून सुकं खोबरं व टोमॅटो आपला चांगला भाजला जाईल. सतत हलवत राहायचं. थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालत आहे आणि तीही चांगलं आता हलवून घेत आहे. हे पहा, या पद्धतीनं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता इथे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आता ह्या मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला असा या पद्धतीनं भरून घ्यायचा आहे. आपल्याला इथे पूर्ण मिरची भरून घ्यायची नाही, अगदी अर्धी मिरचीच आपल्याला मसाल्यानं भरून घ्यायची आहे. जर मसाला जास्त झाला तर फक्त मसाल्याचीच आपल्याला चव येते, मिरचीची चव येत नाही. त्याच्यासाठी 2 चमचे किंवा अर्धी मिरची इतपतच मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, ज्या प्रमाणात मी मसाला घेतला आहे तेवढ्या प्रमाणात जर घेतला तर तेवढा मसाला आपल्याला या 5 मिरच्यांसाठी पुरेसा होतो. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपला मसाला आता पूर्ण झाला आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीनं आपल्या मिरच्या आता मसाला भरून तयार आहेत. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे व तेल थोडं गरम झालं की आपल्याला ह्या मिरच्या याच्यामध्ये या पद्धतीनं ठेवून द्यायच्या आहेत. आपल्याला ह्या फक्त तेलामध्ये वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी मी आता याच्यावरती झाकण ठेवत आहे व अधूनमधून याला परतून घेत आहे. हे बघा, या पद्धतीनं आपल्याला सगळ्या बाजूनं या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. याच्यासाठी ह्या अशा सतत हलवत राहायचं, त्याच्या बाजू बदलून घ्यायच्या, परतून घ्यायच्या, जेणेकरून सगळी बाजूने भाजल्या जातील. पुन्हा झाकण ठेवून पुन्हा मी परतून घेत आहे. ह्या पद्धतीनं मी 1-2 ते 3 वेळा झाकण ठेवून किंवा असे बाजू बदलून ह्या
मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता थोडेसे फोडून आपल्या अजून मिरची भाजली गेली नाही आहे, त्याच्यासाठी मी आणखीन थोडा वेळ ही मिरची ठेवत आहे. हे पहा, इतपत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे. अगदी लालसर झाली पाहिजे, त्याला चांगले असे डाग पडले पाहिजेत. मिरची ही चांगली शिजली गेली पाहिजे. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामधला मसाला आतमधला अजिबात बाहेर येत नाही. मिरची ही आपली आता चांगली शिजली गेली आहे व आपली आता भाजी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.